हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन। एप्स्टीन फाईलचे पोस्टर घेऊन काँग्रेसचं आंदोलन। पुण्यातील काँग्रेस भवन समोर करण्यात आलं आंदोलन। हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचे जालन्यामध्ये पडसाद। भाजप आणि काँग्रेस पदाधिकारी समोरासमोर। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी। सोलापुरात हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। सोलापूरच्या काँग्रेस भवनासमोर भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। पनवेलमध्ये भाजपकडून निषेध आंदोलन। हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात भाजपचं आंदोलन। प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आणि नागरिक आक्रमक। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान हा सहन केला जाणार नाही, आंदोलनकर्त्यांचा इशारा। अहिल्यानगर भाजपकडून हर्षवर्धन सपकाळांची जीप कापणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस। सपकाळांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्याचा भाजपनं केला निषेध। अहिल्यानगरमध्ये शिवरायांच्या स्मारकासमोर सपकाळांना जोडे मारो आंदोलन। वाशिम या ठिकाणी आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात भाजपचे आंदोलन। शहरातील पाटणी चौकात एकत्र येत भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। सपकाळांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं, आंदोलकांची ही मागणी। मालेगाव या ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक। हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याविरोधात भाजपकडून आंदोलन। कार्यकर्त्यांकडून सपकाळांचा पुतळा जाळत निषेध। नेवासा या ठिकाणच्या कुकाणा या ठिकाणी रेल्वे कृती समितीच्या वतीनं आमरण उपोषण सुरू। बेलापूर परळी रेल्वे मार्गाला मंजुरी मिळण्याच्या मागणीसाठी हे आमरण उपोषण। हा प्रस्तावित महामार्ग शिर्डी आणि शनी शिंगणापूर सारख्या धार्मिक स्थळांना जोडणार अशी देखील माहिती। सरपंचांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 20 फेब्रुवारीपासून ग्रामपंचायती बंद ठेवत सरपंच परिषदेचं आंदोलन। ठिकाणी प्रशासक म्हणून सरपंचांचीच नियुक्ती करण्यात यावी, अन्यथा निवडणूक घेण्याची देखील करण्यात आली मागणी। मनमाडमध्ये पहिले विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात। सकाळी भव्य अशी ग्रंथदिंडी काढत साहित्य संमेलनाची सुरुवात झाली। या संमेलनामध्ये नाशिक, जळगाव, धुळे, संभाजीनगर, अहिल्यानगर असे लेखक देखील सहभागी। साताऱ्यात 15व्या विद्रोही साहित्य संमेलनाची बैठक झाली संपन्न। 2 मे आणि 3 मे दरम्यान होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या बैठकीला संमेलनाचे नियोजित अध्यक्ष असलेले शाहीर संभाजी भगत हे उपस्थित। चंद्रपूरमध्ये पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात। 215 पदांसाठी राज्यभरातून 20,683 उमेदवारांकडून अर्ज दाखल। भरती प्रक्रिया संपूर्ण तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं होत असल्यानं कुठल्याही अफवांना बळी न पडण्याचं आवाहन। महाशिवरात्रीच्या निमित्तानं नंदुरबारमध्ये प्रकाश या ठिकाणी केदारेश्वर मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी। महाशिवरात्री निमित्त मंदिर परिसरामध्ये विशेष सजावट। नंदुरबारसह धुळे, गुजरात, मध्य प्रदेशमधून भाविक केदारेश्वर मंदिरात दाखल। परभणीमधल्या नांदखेडामधील पारदेश्वर महादेव मंदिरामध्ये पालखीची नगर प्रदक्षिणा। पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू। नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी। महाशिवरात्री निमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। मंदिर प्रशासनाकडून गर्दीचं नियोजन। महाशिवरात्रीच्या निमित्तानं पुण्याच्या भीमाशंकर मंदिराला विद्युत रोषणाई। विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे मंदिर भाविकांसाठी मात्र बंद। जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय पूजाही संपन्न। महाशिवरात्रीच्या निमित्तानं कुंभमेळ्याचं उगमस्थान असलेल्या इगतपुरीमधील कावनई तीर्थावरती भाविकांची गर्दी। यावेळेस मंदिर प्रशासनाच्या वतीने भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरच्या श्री घृष्णेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी। भाविकांना गाभाऱ्यात जाऊन श्री घृष्णेश्वराचं दर्शन घेण्यास परवानगी। महादेवाच्या दर्शनासाठी राज्यातून भाविकांच्या रांगा। अकोल्यातल्या पानेड गावाजवळ स्वयंभू महादेव पिंडीचे महाशिवरात्रीला दुर्मिळ दर्शन। जमिनीपासून 100 फूट खोल दडलेली पिंड वर्षातून फक्त आजच बाहेर काढण्याची परंपरा आहे। पहाटेपासून भाविकांची या ठिकाणी गर्दी आहे। आमदार रणधीर सावरकर यांनी देखील पिंडीचं दर्शन घेतलं। महाशिवरात्रीच्या निमित्तानं परळीमधील वैजनाथ मंदिरावरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली। भक्तांसाठी विविध सोयीसुविधा। भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी। सोलापूर या ठिकाणी आता वीर तपस्वी प्रशालेमध्ये 1008 शिवलिंगांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। शिवलिंगांचं दर्शन घेण्यासाठी सोलापूरसह कर्नाटकमधील भक्तांची रीघ। 2018 साली मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या शिवलिंगांचं लोकार्पण करण्यात आलेलं। जेजुरीमध्ये आज महाशिवरात्री निमित्त गुप्तलिंगाचं दर्शन। मंदिराच्या शिखरातील गुप्तलिंग भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। गुप्तलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। पुण्यातील शिरूरमध्ये ग्रामदैवत रामलिंग महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात। यात्रोत्सवानिमित्त काठी पालखीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन। मोठ्या संख्येने भाविक दिवसभरात दर्शन घेणार।
महाशिवरात्री निमित्त ब्रह्मन्मठ होटगी संस्थेच्या वीरतपस्वी मठामध्ये भाविकांची गर्दी। शिवलिंगाच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून हजारो भाविक दाखल। आध्यात्मिक यासोबतच शैक्षणिक चळवळीतही होटगी बृहन्मठाचं मोठं योगदान। नांदेडमध्ये महाशिवरात्री निमित्त विविध महादेव मंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या। चैतन्यनगर मंदिर संस्थांतर्फे अभिषेक, महापूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं। सोलापूरच्या माढ्यातील शिवकालीन महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी। ऐतिहासिक मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुरातत्व विभागानं लक्ष द्यायला हवं, नागरिकांनी ही मागणी केली। सोलापूरच्या करमाळ्यातील प्राचीन आदिनाथ मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी। यात्रेनिमित्त पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त, प्रशासनाकडून भाविकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध। बारामतीमधल्या सोनगाव महाशिवरात्री निमित्त सोनेश्वर मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी। पुरातन काळातील या मंदिरामध्ये दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी। देवगडमधील श्रीदेव कुणकेश्वराचं जिल्हाधिकाऱ्यांसह माजी मंत्री दीपक केसरकरांनी दर्शन घेतलं, तर कुणकेश्वरमध्ये मोठ्या संख्येने भाविकही दाखल। रत्नागिरीच्या पणजी तिसवाडीमधील देव गोरेश्वर महाशिव मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा। गोव्याचे मुख्यमंत्री असलेले प्रमोद सावंत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावणार। सोहळ्याला देशभरातील आखाड्यातील संत महंतही उपस्थित राहतील। अमरावतीतील प्राचीन शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी। कोंडेश्वरमधील प्राचीन शिवमंदिराला 5000 वर्षांपूर्वीचा इतिहास। सोलापुरातील मल्लिकार्जुन मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी। रात्री 12 वाजेपर्यंत भक्तांची रीघ। या दर्शनासाठी सुरू असते। 900 वर्षांपासून परंपरा ही सुरू, अद्यापही ही परंपरा अखंडितपणे सुरू। वसईमधील भाताणे गावातील चित्रकार कौशिक जाधव यांनी शंखावरती शिवशंकराचं चित्र रेखाटलं। 2 सेंटीमीटर आकारामध्ये कौशिक यांनी ही कलाकृती रेखाटली। सांगली या ठिकाणच्या मिरजे महाविद्यालयामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये सौहार्द सोहळ्याचं आयोजन झालं। ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने पुरस्कार वितरण करण्यात आले। महाशिवरात्री निमित्त आमदार सुरेश धस यांनी महादेव मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं। बीडच्या पिंपळेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन घेतलं। महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। आमदार राजू कारेमोरे डफलीच्या तालावरती थिरकले। महाशिवरात्रीच्या निमित्तानं महादेवाचं दर्शन घेत डफलीच्या तालावरती त्यांनी डान्स केला। महाशिवरात्री निमित्त शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी भाविकांची गर्दी। साई प्रसादालयामध्ये भाविकांसाठी आता 13,000 किलोहून अधिक साबुदाणा खिचडीच्या महाप्रसादाचं वाटप। उपवासाच्या साहित्यामध्ये शेंगदाण्याची आमटी आणि बटाटा शिऱ्याचाही समावेश। नागपूरच्या कोराडी तलावाच्या काठावरती हनुमानाची 151 फूट उंच मूर्ती। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून या मूर्तीचं निरीक्षण। नंदुरबार मार्गे उधना हसनपूर रोड अनारक्षित विशेष रेल्वे चालवली जाणार। प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वे प्रशासनाचा निर्णय। या विशेष गाडीच्या 14 फेऱ्या होणार अशी देखील माहिती। मुंबई ते विजयदुर्ग या रोरो सेवेला एप्रिलचा मुहूर्त। महाराष्ट्र सागरी मंडळानं रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला। निविदा प्रक्रिया मार्चमध्ये पूर्ण करून एप्रिलमध्ये सेवा सुरू करण्याचं नियोजन। जळगाव जामोद शहरामध्ये महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना। शहरात तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा बंदोबस्त, तर सीसीटीव्हीच्या आधारे विटंबना करणाऱ्या माथेफिरूला अटकही करण्यात आली। भंडाऱ्यातल्या केसलवाडा जिल्हा परिषद शाळेत मूलभूत सुविधांचा अभाव। 4 वर्गांसाठी एकच खोली, 1 शिक्षक आणि 32 विद्यार्थी। वर्गखोल्यांच्या छताला तडे। दुर्घटना होण्याची भीती। तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्याची पालकांची मागणी। नंदुरबारच्या तोरणमाळमधील सुभाषचंद्र बोस या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांची दूषित पाण्यापासून सुटका। आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये फिल्टर पाण्याची सोय। शाळेच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस आणि चौकशीचे आदेश। सोलापूरच्या करमाळ्यातील हिवरे नागोबाचे मधील स्मशानभूमीची दुरावस्था। अंधारात मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशामध्ये अंत्यसंस्कार करण्याची वेळ। ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप।